त्यामुळे महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अजित पवार फारसं काही बोलतच नाहीयेत। असं असताना संजय राऊतांनी अजित पवारांबद्दल एक मोठा दावा केलाय। अजित पवार शरद पवारांबरोबर येतील आणि दोघेही मवियामध्ये येतील असा संजय राऊतांचा दावा आहे। राष्ट्रवादीचे नेते मात्र म्हणतात अफवा पसरवणं हे संजय राऊतांचं व्यसन आहे। कसा रंगलाय ठाकरेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा हा सामना आणि राष्ट्रवादीचं नेमकं चाललंय तरी काय बघा। अजितदादा लवकरच महाविकास आघाडीत येणार। संजय राऊतांनी सकाळी सकाळीच फोडला बॉम्ब। संजय राऊतांचा बॉम्ब फुसका निघतो, राष्ट्रवादीचा पलटवार। मी आतापर्यंत तो संयम पाहिलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय। कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते तसंच झालंय। लोकांचा कौल आम्ही स्वीकारलाय, आमचे अंदाज चुकले हे वगळता अजित पवार फारसं काहीच बोलले नाहीत। अजित पवारांना पुण्यानं नाकारलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा करिश्माही संपला। महापालिका निवडणुकांनी लावलेले हे दोन मोठे निकाल। महापालिकेचे निकाल लागल्यावर 24 तासांच्या आत अजित पवार बारामतीत पोहोचले आणि शरद पवारांना भेटले। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या। दोन्ही राष्ट्रवादी कायमच्या एकत्र येण्याची ती पहिली पायरी असल्याचं बोललं जाऊ लागलं। आता दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेची निवडणूकही एकत्र लढवणार आहेत, त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत हे जवळपास झाले आहेत जमाय। मात्र भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील असं महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना, कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार, त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना। अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत, म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना। त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होत। मेलं मेंढरू आगीला भीत नाही। तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, तुम्ही एकदा क्लीन चिट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात। स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले, आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? संजय राऊतांनी केलेल्या दाव्याला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनीही पाठिंबा दिलाय। महाविकास आघाडी म्हणून एक चांगली मोठ बांधली पाहिजे असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे, सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल। संजय राऊतांनी केलेला दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र फेटाळलाय। संजय राऊतांचे बॉम्ब फुसके निघतात असा पलटवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। खासदार राऊत साहेबांना अजितदादांबद्दल बोलण्याचा असा कुठलाच नैतिक अधिकार नाही। त्यांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात खळबळ होते का ह्यापेक्षा टीव्ही स्टुडिओमध्ये ती खळबळ होत असते। ते सकाळी बॉम्ब टाकतात पण संध्याकाळी तो फुसका ठरतो, त्यामुळे त्यांच्या या विधानाने केवळ स्टुडिओमध्ये गप्पा रंगू शकतात, महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होत नाही। अजितदादा सार्वजनिक आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नाकरता निर्णय घेत असतात आणि अजितदादांचा निर्णय ओळखायला संजय राऊत साहेबांना 7 जन्म घ्यावे लागतील। राष्ट्रवादी वेगळा झाल्या तरी पवारांचं कुटुंब मात्र एकच राहिलं।
महापालिका निवडणुकीदरम्यान तर दोन्ही राष्ट्रवादींची जवळीक जास्तच वाढली. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहांशी भेटीगाठी वाढल्या. त्यामुळे अजित पवारांबरोबर शरद पवारही एनडीएमध्ये येतील अशी चर्चा सुरू झाली. आता मात्र अजित पवारांना दोन दगडांवर पाय ठेवून चालणार नाही असं संजय राऊत म्हणतात. अखेर नेमका कुठल्या दगडावर पाय ठेवायचा, एनडीएच्या की मवियाच्या, ते पवारांनाच ठरवावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.